त्रिकोणी संख्या हा टॉपिक आजपर्यंत तुम्हाला कसा शिकवला, कोणी शिकवला माहित नाही, पण मी तुम्हाला आज हा टॉपिक अशा पद्धतीने शिकवणार आहे की तुम्ही आयुष्यभर हा टॉपिक कधीच विसरू शकणार नाही. चला बघा मग, त्रिकोणी संख्या. मला एका स्टुडंटची कमेंट आली होती, रोहित चौरे सरांची, की मॅडम त्रिकोणी संख्या म्हणजे काय, एकदा खूप बेसिक पद्धतीने आम्हाला शिकवा आणि तुम्ही त्या उदाहरणामध्ये 2 ने का गुणलं तेही मला सांगा. तर स्पेशल व्हिडिओ आज मी त्या सरांसाठी करते की त्यांचा बेसिक पॉइंट पण क्लिअर होईल आणि 2 ने का गुणलं तेही त्यांना समजेल. तर चला बघूया आपण आजचा टॉपिक. बघा, त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या काय असते, एक मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करते. बघा, असे बिंदू ज्या बिंदूंनी आपला त्रिकोण तयार होतो. बघा, मी इथे काय घेतला, 1 घेतला, 1 2 3 झाला का तुमचा त्रिकोण? झाला. आता याला मला अजून मोठा करायचा आहे. 4 5 6 आला का? 6 चा पण त्रिकोण आला. 7 8 9 10 आला का परत तुमचा त्रिकोण? आला. 11 12 13 14 15 आला का परत त्रिकोण? आला. आता त्या प्रश्नामध्ये 15 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलेला होता. आता ह्या 15 त्रिकोणी संख्या आहे, कशा आल्या बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 याचा पाया विचारला. तर पाया म्हणजे काय? आता हे झालं बघा बरं. पायाला किती बिंदू आहे? फक्त 1 2 3 4 5, म्हणून 15 त्रिकोणी संख्येचा पाया किती आला होता? 5. पण मग पेपरला प्रश्न आल्यानंतर आपण असं करत बसायचं का? तर नाही. असं करण्यामध्ये आपला वेळ वाया जातो. मग वेळ वाया न जाण्यासाठी आपण काय करणार आहे, सूत्राचा वापर करून त्रिकोणी संख्येचा पाया हा शोधणार आहोत. चला मग बघूया. बघा काय सांगितलं मी, ज्या संख्या बिंदूंच्या त्रिकोणात मांडता येतात. बिंदूंच्या त्रिकोणात म्हणजे काय, मी असं दाखवलं ना तुम्हाला मांडून. 1 2 3 म्हणजे 3 चा काय झाला? त्रिकोण झाला. तर हा 6 चा काय झाला? त्रिकोण झाला. 7 8 9 10 10 चा काय झाला? तुमचा त्रिकोण झाला. परत हा 15 चा काय झाला? तुमचा त्रिकोण झाला. त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. म्हणजे 15 काय झाली? तुमची त्रिकोणी संख्या झाली. आता इथे तुमचा 15 आला ना, 15 त्रिकोणी संख्या झाली, 10 त्रिकोणी झाली, 6 त्रिकोणी झाली, 3 त्रिकोणी झाली. उदाहरणार्थ क्रम बघा, 1 3 6 10 15 21 28 36 45 55. आता हे जे आहे ना ते याच्या पुढे असेच वाढत गेलेले, जी ही मी डायग्राम एक्सप्लेन केली ना तुम्हाला, तसेच ते पण त्रिकोणी पुढे पुढे वाढत गेलेले आहेत. आता बघा, सूत्र काय दिलं आपण, tn बरोबर n इन ब्रॅकेट n + 1/2. इथे n म्हणजे काय होता? तुमचा पाया. मग उदाहरणार्थ आपण काय घेतलं, 15 त्रिकोणी संख्या घेतल्या होत्या बरोबर. 15 जसंच्या तसं लिहिला. आता मी तुम्हाला कालच्या कन्सेप्ट मध्ये काय शिकवलं होतं, तर क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. आता क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या येतं? मग 5 × 6 भागिले त्याची निमपट म्हणजे भागिले 2 केला. मग 5 × 6 बरोबर किती आला होता तुमचा? 30 आला होता. 30 भागिले 2 केला, परत काय आला तुमचा? 15 आला ना. समजलं का तुम्हाला? मग 15 ही 5व्या पायाची त्रिकोणी संख्या आहे. आता हे कसं काढलं होतं, याच्यासाठी आपण त्या एक्झाम्पल मध्ये काय वापरली होती, तर शॉर्ट ट्रिक वापरली होती. कोणती शॉर्ट ट्रिक वापरली होती आपण? तर एखादी त्रिकोणी संख्या दिली तर, आता कोणती त्रिकोणी संख्या दिली, ती कोणती दिली होती? 15 दिली होती. त्या संख्येला 2 ने गुणा. बघा, मग 15 ला 2 ने गुणलं, किती आला? 30 आला. मग त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्या जवळचा वर्ग शोधायचा. मग जवळचा, आता 30 च्या जवळ कोणता वर्ग आहे, तर 25 आहे. मग 30 च्या जवळचा वर्ग काय घेतला आपण? 25 घेतला. मग आता काय सांगितलं परत, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. हे काय चिन्ह याचं काय, याला काय म्हणतो आपण? वर्गमूळ म्हणतो. मग 25 चं वर्गमूळ काय आलं तुमचं? 5 आलं. आणि त्यात आपल्याला ज्या संख्येचा पाया विचारलाय, आता 15च्या पुढच्या 5व्या संख्येचा पाया विचारला होता. मग हा 5 मध्ये आपण काय केला, तो 5 परत ऍड केला. तर पुढच्या 5व्या संख्येचा पाया काय आला तुमचा? 10 आला. म्हणून पुढील 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया काय आला आपला? 10 आला. काही थोडेसे एक्झाम्पल घेते मी, म्हणजे हा पॉईंट तुमचा अजून जास्त क्लिअर होईल. तिने तुमच्यासाठी एक व्हिडिओ करते, एक बेसिक पॉइंट तुम्हाला शिकवते प्रत्येक टॉपिकचा. तर प्लीज सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बघूया आपण प्रश्न. 21व्या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं पहिले, की जी पण तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली त्याला काय करायचंय, तुम्हाला 2 ने गुणायचंय. मग 21 ×
2 किती आला तुमचा 21 दुने 42 आला. आता 21 दुने 42 आला. आता आपण काय सांगितलं होतं, त्या जी संख्या आहे 42 जी आलेली आहे तिच्या जवळचा वर्ग शोधायचा. आता 42च्या जवळचा वर्ग कोणता आहे, पूर्ण वर्ग कोण आहे तर 36 आहे. मग 42च्या जवळचा वर्ग कोणता आहे तर 36 होता. मग या 36चं काय घ्यायचंय आपल्याला, वर्गमूळ घ्यायचंय. मग 36चं वर्गमूळ किती आलं 6 आलं. मग आता जो हा 6 आहे या 6 मध्ये आपल्याला काय करायचंय तर पुढची जी तुम्हाला क्रमवार त्रिकोणी संख्या विचारली तिला काय करायचंय ऍड करायचंय. मग 6 अधिक 7 बरोबर किती आलं 13. ऑप्शन क्रमांक 4. चला बघा पुढचा प्रश्न. 28 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या चौथ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. मग 8, 12, 8, 11, 12, 14 असे आपल्याला काय दिलेले ऑप्शन दिलेले. आता बघा 28 सांगितलेले तर मग 28 गुणिले 2 केलं किती आले तुमचे 56 आले. 56च्या जवळचा पूर्ण वर्ग संख्या कोणती आपली तर 49. 49ला काय केलं आपण वर्गमुळात टाकलं बरोबर किती आला मग तुमचा 7 आला. आता 7 अधिक तुम्हाला काय सांगितलं होतं चौथ्या. मग 7 अधिक 4 बरोबर किती आला 11. पर्याय क्रमांक 2. बघा विद्यार्थी मित्रांनो इतके सिंपल क्वेश्चन्स आहे, पण आपल्याला एक्झाम मध्ये जर कोणी विचारलं किंवा एक्झाम पॅटर्न मध्ये आपल्याला जर प्रश्न विचारला तिथे आपण कन्फ्युज होतो, आपल्याला शॉर्ट ट्रिकच माहित नसतात. मग अशा शॉर्ट ट्रिकसाठी मी तुम्हाला रोज नवीन शॉर्ट ट्रिक शिकवण्याचा प्रयत्न करत जाईल. चॅनलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे मी जसा की व्हिडिओ अपलोड केला लगेच तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच. बघा 36 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. आता परत काय केलं आपण 36 गुणिले 2 किती आलं तुमचं 72 आलं. 72च्या जवळची वर्गमूळ संख्या किती येते 64. म्हणजे किती आलं तुमचं 64चं वर्गमूळ किती येतं तुमचं 8 येतं. मग 8 अधिक 3, 8 आणि 3 किती झाले तुमचे 11. पर्याय क्रमांक 3. बघा लक्षात ठेवण्याचा क्रम आहे की 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1 असतो, 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2, 6च्या त्रिकोणी संख्येचा पाया 3, 10चा 4, 15चा 5, 21चा 6, 28चा 7, 36चा 8, 45चा 9 आणि 55चा 10. आता हे कसं आलं जेव्हा मी तुम्हाला पहिली डायग्राम समजून सांगितली होती तशाच पद्धतीने बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55. बघा 55 जर आलं तर ह्या संख्या किती येतं तुमच्या 10 येतात. 45 जर आलं तर ह्या संख्या बिंदू किती येतात तुमचे 9 येतात. 36 जर आलं तर 8 येतात. 28 आले तर 7 येतात. 21 आले तर 6 येतात. 15 जर आले तर 5 येतात. 10 जर आले तर 4 येतात. 6 जर आले तर 3 येतात. त्याच्यानंतर 3 जर आले तर 2 येतात. 1 जर आलं तर 1च येतो. अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवायचा. सिंपल हे लर्न करून घ्या की 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45 आणि 55 आणि यांचा पाया एकदम सोपा डायरेक्ट 1 ते 10 नंबर टाकायचे म्हणजे तुमच्या 5 सेकंदात सगळे क्वेश्चनचे आन्सर सॉल्व्ह होतील. एक्झाम्पल दिलंय ते तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही तो एक्झाम्पलचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.